अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून याचा परिणाम म्हणून हवेतील बाष्प वाढू लागला आहे। हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढत असून ओलावा असलेल्या वातावरणामध्ये धुलीकण मिसळत आहेत आणि याचा परिणाम म्हणून गेल्या 2 दिवसांपासून मुंबई पुन्हा एकदा प्रदूषणाने वेढल्याची माहिती मिळते। शिवाय मुंबईमध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळे हवेत उठणारी धूळ आणि त्यात आता पडलेल्या भरीने मुंबईतील दृश्यमानता देखील कमी झाली आहे। बिदर रेल्वेसाठी राज्य शासनाने 750 कोटी रुपये मंजूर केले आहेत। त्यामुळे नांदेड बिदर रेल्वेची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे, अशी माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे। मागील 35 वर्षापासून नांदेड बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न सुरू आहे। प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याने नांदेड बिदर रेल्वे प्रश्न सुटणार आहे। एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यानंतर अनेक महत्त्वाचे बदल ट्विटरमध्ये केले जात आहेत। त्यातच आता एक क्रांतिकारी पाऊल उचलण्याचा निर्णय एलॉन मस्क यांच्याकडून घेण्यात आलाय। मोबाईल फोन कनेक्टिव्हिटी आणखी सुलभ करण्याच्या उद्देशाने सॅटेलाइटचा पहिला ग्रुप स्पेसएक्स करून लॉन्च करण्यात आलाय। मराठी चित्रपट अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। नेहा पेंडसे हिच्या वांद्रे येथील निवासस्थानी घरकाम करणाऱ्या नोकराने तिच्या पतीचे 6.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला असल्याची बातमी मिळते। तक्रार तिच्या ड्रायव्हरने केलेली आहे। वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार करण्यात आली आहे। वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीला अटक देखील केली आहे। सुमित कुमार सोलंकी असं अटक करण्यात आलेल्या आरोपी नोकराचं नाव असून सध्या तो वांद्रे पोलिसांच्या कोठडीमध्ये असून आरोपीने दागिन्यांची विल्हेवाट कुठे लावली या संदर्भात अधिक तपास पोलीस करतायत। वाहतूकदारांच्या संपामुळे आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले होते। गुरुवारी पुन्हा आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आला असून दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी 656 वाहनांमधून 2672 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे। यामध्ये 4,57,000 जुडी भाजीपाल्यांचा समावेश आहे। बुधवारी 547 वाहनांमधून 2028 टन आवक झाली होती। पुणे नाशिकसह देशाच्या विविध भागातून आवक सुरू आहे। आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका आता नव्या पुलाचं बांधकाम हाती घेणार आहे। पुढच्या काही दिवसांमध्येच शिवधारावी वांद्रे माहीम या परिसराला जोडणारा शिव रेल्वे स्थानकासमोरचा 110 वर्ष जुना पूल लवकरच पाडला जाणार आहे। पुलाचं पाडकाम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्या पुलाचं बांधकाम सुरू होणार, त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा पूल बंदीचा सामना करावा लागणार आहे। मुंबई गोवा महामार्ग शुक्रवारी अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम इथे होणार आहे। या कार्यक्रमाला 70 ते 75 हजार नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज आहे। त्यासाठी 2000 बसेस आणि शेकडो चारचाकी वाहने येणार आहेत आणि यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्गावर खारपाडा ते कशेडीपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कोकणामध्ये भरमसाठ जंगलतोड सुरू आहे। तक्रार करूनही वन विभागाकडून कारवाई करण्यात येत नाहीये। रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर तालुक्यामधील पोमेडी गावामध्ये भरमसाठ जंगलतोड सुरू आहे। स्थानिक वारंवार वन विभागाकडे तक्रार करतायत, मात्र तरी देखील अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन वृक्षतोडच बंद पाडली आहे। रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र विरोधकांनी शुक्लांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवला आहे।